नमस्कार, द ममाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण सगळ्यात सोपी आणि अतिशय चविष्ट अशी भाजी करणार आहोत आणि ह्या भाजीचं नाव आहे तिळकुटाची गवार। चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय। तिळकुटासाठी लागणारं साहित्य तर इथे मी घेतलेली आहे तीळ, शेंगदाणे आणि अगदी अर्धा चमचा धणे आहे। धणे जास्त वापरायचे नाहीत, अगदी चवीपुरता थोडा आहे। आणि हे आहे खुरसणी, ह्याला बरेचसे लोक कारळ पण म्हणतात, पण आमच्याकडे ह्याला खुरसणी म्हणतात। आणि लाल तिखट। आता हे सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि ही गवार घेतली मी, ही पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर सगळ्यात आधी आपण तिळकुट करून घेऊया। त्यासाठी मी तवा घेतलेला आहे, अगदी जरासं तेल घातले त्याच्यावरती मी, आणि आधी शेंगदाणे भाजून घेऊया। इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आता ते पण बाहेर काढून घेऊया। आणि आता बाकीचे जिन्नस आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊ। तर इथे मी धणे घातलेले आहे, आता त्यामध्येच आपण खुरसणी घालून घेऊया। खुरसणी छान तडतडली पाहिजे, जशी तीळ कशी तडतडते तशी तडतडली पाहिजे ती, म्हणजे ती छान होते। हे बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसत पण असेल ती छान अशी फुटायला लागली आहे ती। आता आपण त्यामध्ये तीळ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित भाजून घेऊया आणि ते थंड करायला ठेवूया। आता भाजणी थंड होईपर्यंत आपण गवार शिजवून घ्यायची आहे। तर इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि स्वच्छ 2-3 वेळा धुतलेली गवार त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि 5 ते 7 मिनटं गवार आपल्याला चांगली वाफवून घ्यायची आहे। तर इथे आता आपली 5 ते 7 मिनटं झालेली आहेत। बघा, तुम्ही बघू शकतात गवार छान वाफवली गेलेली आहे, पण तरीसुद्धा ती आता आपण अजून उघड्यावरती 2-3 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे मी चाळणीमध्ये सगळी गवार काढून घेत आहे, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि त्यातलं पाणी निघेपर्यंत आपण तिळकुट करून घेऊया। आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे तिळकुट करून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये कुटलं तरी छान होते ती, आणि मिक्सरमध्ये करताना फक्त त्याला चालू बंद करून आपल्याला जाडसर अशी ती तिळकुट करून घ्यायची आहे। त्यात आपल्याला आता तिखट घालायचं आहे, आपल्या आवडीनुसार आपल्याला किती तिखट पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर इथे आपले तिळकुट रेडी आहे, तुम्ही बघू शकतात, अगदी जाडसर वाटलेलं आहे। त्यात शेंगदाणे वगैरे सगळं कूट छान व्यवस्थित दिसतंय, म्हणजे तोंडामध्ये ते त्याचा क्रंचीनेस आपल्याला येणार आहे खाताना। आता ही तिळकुट आपण वाफवलेल्या गवारीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि सगळं एकजीव करून घेणार आहोत आपण। आपल्याला हवी तेवढी आपल्याला चवीप्रमाणे ती घालायची आहे, 2 चमचे 3 चमचे, ती थोडी जास्त असेल तर छान लागते। अशी मस्त हाताने सगळी एकजीव करून घ्यायची आहे, सगळं मिक्स करून घ्यायची आहे। आणि हे सगळं एकत्र करून झालं की आपल्याला आता ह्याला फक्त फोडणी घालायची आहे। तर इथे मी ज्या तव्यामध्ये भाजणी केली होती तोच तवा घेतलेला आहे, त्यामध्ये मी आता तेल घालत आहे 1-2 पळी, आणि त्याला फक्त लसणाची फोडणी देणार आहे। जिरं, राई वगैरे असं काहीही फोडणी देणार नाही आहे। तेल छान तापलेलं आहे, आता हा ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण भरपूर घालायचा आणि तो ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा, तुम्ही बघू शकतात, लसूण छान ब्राऊन कलरचा फ्राय झालेला आहे। तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला ह्यामध्ये हळदसुद्धा घालायची नाही आहे। जे तिळकुट आपण त्या गवारीला लावलेलं आहे तेवढ्यावरतीच आणि फक्त ह्या लसणाच्या फोडणीवरती आपल्याला ती करून घ्यायची आहे। आता आपण तिळकुट लावलेली गवार ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि सगळी छान एकत्र फ्राय करून घ्यायची आहे 1-2 ते 3 मिनटं। हे बघा, अशा प्रकारे आपली तिळकुट गवारीची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी चवीला अतिशय चविष्ट आहे, शिवाय ती खूपच पौष्टिक आहे। ही तुम्ही बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, चपाती किंवा वरण भातावर तोंड लावणी म्हणून पण खाऊ शकतात। अशाच छान छान झटपट रेसिपीसाठी द ममाज रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।